नमस्कार. स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, महाटेट परीक्षा विषयवार प्रश्नमाला परिसर अभ्यास या विषयाअंतर्गत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बघा, इयत्ता 6वी किंवा इयत्ता 3री ते 8वी या पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न महाटेट परीक्षेला विचारले जातात. तर आज आपण इयत्ता 6वी जुन्या अभ्यासक्रमातील पाठावरचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न 1. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशांपर्यंत जाणारा व्यापारी मार्ग कोणत्या नावाने ओळखला जातो? पर्याय 1 खुष्कीचा मार्ग, समुद्री मार्ग, पर्याय 3 रेशीम मार्ग, पर्याय 4 भुयारी मार्ग. तर याचं बरोबर उत्तर आहे रेशीम मार्ग, कारण या भागामध्ये रेशीमचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत होता, म्हणून या मार्गाला रेशीम मार्ग असं नाव पडलं. बघा, प्रश्न 2. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? तर बघा, भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती. बघा, पर्याय 1 अर्वाचीन संस्कृती, पर्याय 2 ग्रामीण संस्कृती, पर्याय 3 हडप्पा संस्कृती, पर्याय 4 प्राचीन संस्कृती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती आहे. बघा, प्रश्न पुढचा. प्रश्न क्रमांक 3. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? पर्याय 1 थरचे वाळवंट, पर्याय 2 सहारा वाळवंट, पर्याय 3 राजस्थानचे वाळवंट, पर्याय 4 युरोपियन वाळवंट. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सहारा वाळवंट. आणि सहारा वाळवंट हे आफ्रिका खंडात आहे आणि आफ्रिका खंडात असणारे सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. बघा, प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या राज्यात थरचे वाळवंट पसरलेले नाही? तर बघा, पर्याय 1 राजस्थान, पर्याय 2 गुजरात, पर्याय 3 मध्य प्रदेश, पर्याय 4 हरियाणा. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यात थरचे वाळवंट पसरलेले नाही, तर राजस्थान, गुजरात, हरियाणा या राज्याच्या काही भागामध्ये थरचे वाळवंट पसरलेले आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य कोणते होते? तर बघा, पर्याय 1 सातवाहन साम्राज्य, पर्याय 2 मौर्य साम्राज्य, पर्याय 3 भोसले साम्राज्य, पर्याय 4 गुप्त साम्राज्य. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते. बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणता देश दक्षिण आशियामध्ये समाविष्ट नाही? तर बघा, पर्याय 1 नेपाळ, पर्याय 2 भूतान, पर्याय 3 श्रीलंका आणि पर्याय 4 म्यानमार. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्यानमार हा देश दक्षिण आशियामध्ये समाविष्ट नाही. त्याचबरोबर चीन हा देश सुद्धा दक्षिण आशियामध्ये समाविष्ट नाही. तर दक्षिण आशिया यालाच भारतीय उपखंड असं म्हणतात, कारण यामध्ये भारताचा जास्त क्षेत्र येत असल्यामुळे त्याला भारतीय उपखंड असंही नाव आहे. चीन आणि म्यानमार हे दोन्ही देश दक्षिण आशिया किंवा भारतीय उपखंडामध्ये येत नाहीत. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याबाबत चुकीचा पर्याय निवडा. बघा, पर्याय 1 उत्तरेला हिमालय पर्वत, पर्याय 2 दक्षिणेला हिंदी महासागर, पर्याय 3 पूर्वेला बंगालची खाडी आणि पर्याय 4 पश्चिमेला अरबी समुद्र. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पूर्वेला बंगालची खाडी. तर बघा, भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याबाबत उत्तरेला हिमालय पर्वत हे बरोबर आहे, दक्षिणेला हिंदी महासागर हे पण बरोबर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र हे पण बरोबर आहे आणि पूर्वेला बंगालची खाडी हे चुकीचं आहे. याच्याऐवजी पूर्वेला बंगालचा उपसागर असं हवं होतं, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पूर्वेला बंगालची खाडी. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा टिंबटिंब दगडापासून बनवले जात. पर्याय 1 बेसॉल्ट, पर्याय 2 ग्रॅनाइट, पर्याय 3 स्टिएटाईट, पर्याय 4 लाईमस्टोन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्टिएटाईट. स्टिएटाईट दगडापासून हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा बनवल्या जात असत. तर बघा, 2025ला जी TET झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हा PYQ आहे आणि इयत्ता 6वी जुन्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून हा प्रश्न घेण्यात आलेला होता. बघा, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. स्थळ, काल, व्यक्ती व टिंबटिंब हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. पर्याय 1 इतिहासकार, पर्याय 2 ऐतिहासिक वास्तू, पर्याय 3 ऐतिहासिक साहित्य, पर्याय 4 समाज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समाज. तर बघा, स्थळ, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. बघा, पुढचा शेवटचा प्रश्न. राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर बघा, पर्याय 1 केंद्र सूची, पर्याय 2 राज्य सूची, पर्याय 3 समवर्ती सूची आणि पर्याय 4 विशेष सूची. तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समवर्ती सूची. तर बघा, राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. समवर्ती सूची म्हणजे अशी सूची की ज्यामध्ये केंद्र आणि राज्य शासन दोन्हीही त्या विषयावर कायदे नियम बनवू शकतं. अशा पद्धतीने आज आपण परिसर अभ्यास या विषयावरील 10 प्रश्न पाहिलेले आहेत. धन्यवाद.